नशिबाचा कौल के जिंकलाय तो विजेत्या संघानं आणि आपल्या पारंपरिक मैदानाच्या आतमध्ये घेतलाय अर्थात गोलंदाजी करण्याचा. त्याला बाटरला विनंती करतो की आपला सलामीची आघाडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला पाहिलं तर आकाश आणि रोहितची जोडी पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मागवती गोलंदाज किरण यांना आपण पाहतो. चला पंचांना विनंती करतो आपण अधिकचा वेळ खर्च करू नका, कारण पाहिलं की अजून आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल, फायनल आणि त्यानंतर प्राइज सेरेमनी खूप साऱ्या कामकाज अजूनही बाकी आहे. सो आपण अधिकचा वेळ न घेता मॅडी बुवट साहेबांचा शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण जर यायचं स्थानापन्न व्हायचं आहे आणि स्पर्धेचा आपण आनंदाने आशीर्वाद घ्यायचा आहे. तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं की आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पुण्याचं काम अर्थात जे पाण्याचे जार आहेत ते आम्हाला माहिती सरांच्या बाजूने आम्हाला देण्यात आले. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि इथे मात्र काय झालंय तर पहिला बॉल इथे मात्र सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावेसाठी चौकार. माहिती सरांचं मात्र दमदार स्वागत झालं या चौकाराने. आपण पाहिलं गेलं तर पुढचा बॉल शिरोचिडू पाहायला मिळाला. मात्र पंचाने कवायत केल्याने इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की अवंत स्वरूपाची धाव असेल. अवंत स्वरूप धावेच्या धाव फलकावरती मात्र ऍड केली जाईल. 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला मित्रांनो पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा चुकी घडतीये. चुका मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतात. व्हाईट प्लस या 4 धावा जोडून 5 धावा मात्र इथे ऍड केल्या जातील. वारंवार चुका घडताना पाहायला मिळतात. फिल्डिंग करणारा संघ अर्थात विजय संघाच्या माध्यमातून आपण पाहतो 1 चेंडू आणि 10 धावा पहिल्या षटक मागणे त्यांना पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टिकचा बॉल पाहिला तर पुन्हा विकेटला मात्र सोडून गेल्या. 55 नो बॉल. तर पहिले गेले तर नक्कीच कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला मिळते. फलाट क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन कुठेतरी वेगळ्या दिशेला धावणे अशा प्रकारच्या चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा मात्र येत असताना पाहायला मिळतात. पहिले गेले तर संघनायक आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून कुठेतरी विचारांची देवाणघेवाण मैदानाच्या आतमध्ये केले. कानमंत्र दिला गेलाय म्हणून तो कानमंत्र इथे मात्र योग्य ठरेल का हे मात्र पाहावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढचा बॉल समोरच्या दिशेला. वाह काय क्षेत्ररक्षण झालंय. टाळांचा गजर होत्या क्षेत्ररक्षकांसाठी. प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला गेले. ही मित्रांनो असतं क्रिकेटवरचं प्रेम आणि संघावरती असलेली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रशांतच्या माध्यमातून जवळजवळ 4 धावा वाचवल्या. पुढचा बॉल इथे मात्र डान्सिंग डाऊन समुद्राला खेळले. त्यांनी होत्या सीमारेषेच्या बाहेर. पॉवर प्लेचा पूर्व वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. फलंदाज पाहिलं तर आकाशच्या माध्यमातून 15 धावा फलकावरती आल्या. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. आपण पाहिलं गेलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक थोडा मागे घेतलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर पंचांनी मात्र आमच्यापर्यंत इशारा दर्शवलाय आणि इथे मात्र अबंध स्वरूपाची धाव आली. पुढचा बॉल इथे मात्र स्लॉक स्लिप पाहायला मिळालाय. सुंदर फटका 4 धावेसाठी दर्जेदार फटका. झटका लागतोय तो अर्थात फिल्डिंग करणारा संघ विजेता या संघाला. या 4 धावांनी मात्र पुन्हा धावला पुढे सरसावलंय वधारलंय. धावा संख्या जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती. 3 बाद 20. आता बारीक करत असताना आपण पाहायला गेलं तर एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. पुढचा पुन्हा एकदा त्या दिशेला. दशा मात्र वेगळी केली आहे. बॅक टू बॅक सेकंड इन रो. आणखीन एक दर्जेदार फटका. आपण पाहिले गेलं तर या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी असेल. 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. 12 मिनिटांचा अवधी मी मगाशी म्हणालो. आपल्याला आयोजकांच्या वतीने सगळं काही दिलंय. वेळ मात्र कमी दिलाय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र काय घडलंय थोडस क्रिटिकल निर्णय असेल पंच पाहतील विचार विनिमय करतील आणि त्यानंतर मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील चला थोडं फास्ट घ्या प्लीज चला खेळाडू बाजूला व्हायचे पंच आहेत पंच पाहतील आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवतील आणि पंचांचा निर्णय आलाय 4 धावा हॅट्रिक इथे लगावली जाते आकाश यांच्या बॅट मधून आज मात्र चौकरांची आतषबाजी पाहायला मिळाली षटक क्रमांक पहिलं मात्र साधलंय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धावा इथे मात्र कुठल्या गेल्या 28 धावांची सुंदर सुरुवात पाहायला मिळाली चला इथे मात्र ड्रॉ केला जाईल मी सन्माननीय माहिती सरांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय तिथे मात्र आपल्या शुभ हाताने इथे मात्र ड्रॉ केला जाईल हा लॉट कुठली कुठली आहे किंग भुईर आहे का नाही ना किंग भुईर हारली मंगलमूर्ती असेल मंगलमूर्ती आणि विजय स्टार आहे त्यातली आणि तू आता ओम गणेश लास्टला ना विजेता आणि आज आहे कोण होता प्रथम NCC यांचा बरोबर यांचं जे जिंकणार ना ओमसाई गणेश बरोबर गणेश ओमसाई ओके ओके चला आपण पाहिले गेले तर मंगलमूर्ती संघाला बाय मिळाली त्यामुळे पुढील मॅच ओमसाई गणेश आणि यातील जो संघ जिंकेल यामध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे पुढचा बॉल सुंदर फटका सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालाय विकेट वाह काय झेल दिला हिट विकेट आहे का माफ करा हिट विकेट आहे चला मित्रांनो 7 मिनिटांचा अवधी मात्र पूर्ण होत आला फिल्डिंग करणाऱ्या संघाने मात्र याची नोंद घ्यायची आहे कारण बॅटिंग करणाऱ्या संघाने सुद्धा विनंती करतो आपला बॅटर आपण त्वरित मैदानात दाखल करायचा आहे आणि नक्की चांगलं काम करायला पाहायला मिळालं की आपण आपला बॅटर आपण त्वरित दाखल केला धन्यवाद षटक क्रमांक दुसरा मात्र मार्गस्थाचा ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतो ती षटक हाते हाताळला जातात प्रशांच्या माध्यमातून षटक इथे हाताळला जाते नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले अर्थात आदित्य यांना आपण पाहतो पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय तर फलंदाज होतोय बाद धक्का लागतोय तो अर्थात आणखीन एक आदित्य मैदानाच्या बाहेर होत आहेत नरेश का काय काय त्याचा बॅकग्राऊंड हिस्ट्री वगैरे काय स्टार म्हणजे काय सांगा मला समजायला जायचं हे करायला हुआ ना इधर जीत को दे ओपन मध्ये पण खेळतो इथे पण खेळतो एंडी मध्ये पण
सुंदर फटका आणि रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल 4 धाब्यांची नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहायला गेले तर नरेश मधने हा खेळ मैदानाच्या दाखल झाले आपण पाहायला मिळतात. आपण पाहायला गेलं तर ओपन सारख्या स्पर्धा असतील आणि अनेक सारख्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज मात्र नवा दिवस आहे. अभिसर्व पाहायला गेलं तर मागे काय केलं आज मात्र नवा दिवस आहे. आज कधी नवं करावं लागणार आहे आणि कारण पाहिलं तर नव्या दिवशी नवं कधी केलं तर आपल्याला नवं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करायला मिळेल का हे मात्र पाहावं लागेल. नवीन गोलंदाज गौरव याला आपण पाहतो. पुढचा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंच काय होईल नो बॉल. पंच डॉट बॉल आलाय. सुंदर बॉल आला मात्र अवंत रुपये धावे ते घेऊन गेला. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर सेलचा डिप्लाय केलाय. फलंदाज इथे मात्र बाद होतात. नरेश मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. 5 चेंडूंचा खेळ इथे पाहायला मिळाला. अजून एका चेंडूचा खेळ मात्र इथे शेष आहे. धावा संख्या जाऊन पोहोचते अर्थात 42 आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले अर्थात मंगेश यांना आपण पाहतो. पुढचा बॉल हलक्यात त्याने खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. एका धावेने षटक क्रमांक 3वा समाप्त झालाय. चला 12 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र एक विनंती करतो. आपला खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. चला पंच आपण लक्ष द्या. एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे कारण आपल्याला जो वेळ दिला होता त्या वेळेचा मात्र आपण दुरुपयोग केलाय. खऱ्या अर्थानं जास्तीचा वेळ इथे मात्र आपण खर्च केला. त्यामुळे आपल्याला पॅनलला सामोरं केलं जाईल. खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. ओके धन्यवाद. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मार्ग झालाय.
प्रशांत याला आपण पाहतो. ऑन साइड मंगेश पुढचा बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुढे टॅप केला आहे. पुन्हा एकदा दर्जेदार फटका. 4 धावा मंगेशाच्या बॅट मधून. हा दुसरा मोठा फटका आलाय. या 4 धाब्याने आपण पाहायला गेलं तर नक्की धावसंख्या जाऊन पोहोचते ते 51 आकड्यावरती. अर्धशतक मात्र इथे पूर्ण झालाय. फक्त बारीक करत असताना एनसीसी ठाकूरवाडी या संघाचा चला फास्ट घ्या, थोडं फास्ट घ्या प्लीज, विनंती असेल. पुढचा बॉल इथे मात्र नो चेंडू आला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला आणि नो वरती इथे मात्र चौकार आला. दिवाळीचा बोनस मात्र दोन्ही हाताने स्वीकारला. थोडं 5 धावा धावफलकात इथे मात्र ऍड केल्या जातील. आणि इथे मात्र नो चेंडू आला आणि बॉल काउंट. नवीन फलंदाज मैदानात दाखल होता पाहायला मिळेल. चिन्मय आपण पाहतो. रोहित मात्र माघारी परत. चिन्मय मैदानात दाखल झाले. नक्की रिझल्ट आहे आणि या 4 धावा आल्या. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला आजच्या दिवसातील उच्चांक धावसंख्या इथे पाहायला मिळते. आता 61 धावा धावफलकावरती लागल्यात. 61 धावा लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळून काढला ऑन साइडला. कावकवण्याच्या क्षेत्ररक्षक आहे टीम मधून चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव इथे आली आहे. 4 षटकांचा अंत जोर झाला. धावसंख्येचा विचार धावसंख्येचा पोहोचते 62 धावा झाल्यात आणि 63 धावांचा आव्हान ठेवलाय. चला विनंती करतो आपण त्वरित मैदान खाली करायचंय. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका प्लीज. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या प्लीज. चला मी एनसीसी ठाकूरवाडी संघाला विनंती करतो आपण आपला त्वरित सुंदर आणि स्वच्छ क्षेत्रापर्यंत सजवायचा. चला विनंती करतो आपण एनसीसी ठाकूरवाडी संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच विपक्ष संघ अर्थात विजय संघाला विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची आघाडी आपण दाखल करायची. चला प्लीज फास्ट होऊ द्या. जो मैदानाच्या आतमध्ये 63 धावांचं भलं मोठं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करताना सलामीची आघाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला किरण आणि एका बाजूला मग पाहिलं गेलं तर प्रशांत. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती, बॉल ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय आदित्य.
हो पाहिलं गेलं तर इथे 12वा खेळाडू आम्हाला पाहायला मिळालाय अर्थात प्रेम याचं मात्र कौतुक करावं लागेल. तर पाहिलं गेलं तर या कमी वयामध्ये नक्कीच क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि प्रत्येक खेळाडूची इत्तमभूत माहिती आमच्यामध्ये पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल. असा छोटा खेळाडू याचं मात्र नक्कीच कौतुक असेल. सो मैदानाच्या आतमध्ये पंचांना विनंती करतो आपण त्वरित त्याच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्माननीय उर्फुर लेकर साहेब यांचं शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला बॉल इथे मात्र डॉट आलाय. पुढचा बॉल इथे मात्र आडेबाटे घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चेंडू कुठेतरी शरीरावरती आधार आणि शॉट ठरवण्याला नक्की ट्रॅव्हल होता मात्र क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळाला. मात्र कोणत्याही कडचे धाव इथे मात्र घेतली गेली नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल सूर्य चेंडू ते हाताळला. बॅक टू बॅक हा तिसरा चेंडू इथे मात्र डॉट आलाय. सुंदर कारनामा मैदानाच्या आतमध्ये होतो. पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. हितरक्षक आता आहे तर काऊ करण्यात दिसेल. आपण पाहिलं गेलं तर सिंगल धाव आली आहे. एका धाब्याने श्री गणेश नक्की झाला आणि किरण्याचा तो वैयक्तिक खाते इथे खोललं गेले. प्रत्येक फलाला पाहिलं गेलं तर नक्कीच एक जाळं विटण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला जातो. पुढचा बॉल सूर्य चेंडू पाहायला मिळाला मात्र अवांतर धाव इथे देऊन जातो. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल समोर दिसला खेळून काढल्यात आणि इथे मात्र काय घडलंय तर बाद होत आहेत. धक्का लागलाय पहिला अर्थात किरण मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन बार्डर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. प्रशांत त्यांना आपण पाहतो. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या विनंती असेल आपल्याला. पुढचा बॉल वाह काय चेंडू हाताळलाय. पहिला बॉल आपण पाहायला गेलं तर बन्नाट वेगामध्ये आलाय. दुसरा आवाज इथे मात्र बन्नाट वेगामध्ये डॉट आलाय. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे मध्ये डॉट टाकले. पुढचा बॉल कट केलाय. चेंडू उडे फरार सीमारेषेच्या बाहेर. पहिला दर्जेदार चौकार. पुढचा बॉल पुन्हा त्या गोलंदाजीचे मात्र संजोताला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सूर्य चेंडू आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. प्रशांत कडून इथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. षटक क्रमांक दुसरं मात्र समाप्त झालंय.
नवीन गोलंदाज आपण राहुलला पाहतो. पहिला बॉल इथे मात्र अवंत चेडू येऊन गेलाय. अवंताची धाव आली आहे. पंचाच्या मध्ये इथे मात्र दंडित केले गेले. पुढचा बॉल समोरच्या नक्कीच खेळू काढून फॉलो थ्रू मध्ये आपल्याला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र धाव का वाचू शकला नाहीये. चला ओमसाई गणेश संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉस आणि रिपोर्टिंग करायच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. पुढचा बॉल सुरेश त्यावर पाहतो. पुढचा बॉल इथे मात्र वेगवान चेंडू, मात्र दिशाहीन चेंडू, वाईटचा धाव इथे मात्र देऊन जातो. पुढचा बॉल एक सिंगल धाव आली. पुढचा बॉल पुन्हा आता वेगवान चेंडू, थोडासा टप्पा मागे ठेवला, जाणलं हेरलं आणि त्याचप्रमाणे गुरुजी मैदानाच्या आतमध्ये केली. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सिंगल आली. एका धावेने आपण धावसंख्या मात्र 13 आकड्यावरती येताना पाहायला मिळते. पंच एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी असेल. 5.5 मिनिटांचा अवधीमध्ये तो पूर्ण झाला आणि इथे मात्र विकेट आली आहे. चला ओमसाई गणेश संघाचा कर्णधार आपण कुठे असेल तर या, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे आपण हजर राहायचं, कारण ह्यातून जो संघ इथे विजय होईल ते दोन संघादरम्यान लढत खेळू जाईल. चला विनंती असेल टीम मीटिंग करू नका प्लीज. अजून आपल्याला खूप सारा मॅचेस बाकी आहेत. जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका, नजाकत पाहायला मिळाली आहे. चेंडूला जसं पाहिलं त्याप्रमाणे नक्कीच फटका सजवला आणि या 4 धावा आल्या. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पोहोचते 17 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र डॉट आलाय. समोरच्या खेळूकडे एक सिंगल धाव आली. नवीन बॅटामध्ये गौरवला पाहतो आपण स्ट्राईक वरती. वाईट बॉल आलाय. वाईट बॉल. ओके. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर एकदा मध्ये पूर्ण गेले. षटकते आता मात्र शेवटचा बॉल सामन्यातील अतिरिक्त आपण पाहतो आणि इथे मात्र विजय संघ ठरलाय तो अर्थात एनसीसी ठाकूरवाडी संघ. त्याला विनंती करतो ओमसाई गणेश आणि अंपायर एनसीसी ठाकूरवाडी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करून घ्यायचा. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला अर्थात नो डाऊट आकाश ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द